बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला कॅन्टीन सुरू आहे. दाभोलकर महिला मंडळी त्यांच्या परिवाराकडून हे कॅन्टीन अगदी योग्य दरात मित्रांनो त्या ठिकाणी स्वादिष्ट चिकन पाव, कालवा पाव, त्याचबरोबर नॉनव्हेज व्हेज जेवण दुपारच्या सत्रात उपलब्ध आहे. त्याचबरोबर लिंबू सरबत आणि कोल्ड्रिंक्स हे देखील उपलब्ध आहे. बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला कॅन्टीन सुरू आहे. जरूर त्या कॅन्टीनपाशी संपर्क साधा आणि त्याचा लाभ घ्या. धन्यवाद, थैंक यू. कमेंट्री बॉक्स में एक बार फिर से सुनते हैं सुमित कालसेकर को. थँक्यू सर. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा हार्दिक स्वागत सर्व प्रेक्षकांचं. सामना क्रमांक 4 मैदानात सुरुवात होते. पंचाचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये सामन्याला सुरुवात असेल. हरमल बॉयज क्रिकेट संघाकडून सलामीची जोडी सलामीवीर मैदानात दाखल झाले. स्ट्राईक एंडवरती लेफ्ट हँडर बॅटर रितेश नाईक आणि त्याच्या बरोबरीला गोवा राज्यातील आणखी एक मोठं डाव सुदन ठाकूर नॉन स्ट्राईक एंडला आणि दुसऱ्या बाजूने या डावाची सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मार्गवर असेल गोलंदाज. पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं हे महत्त्वपूर्ण षटक आणि पहिला चेंडू फेस करेल रितेश नाईक. पहिला चेंडू डाऊन द लेग स्टंप डाव्याष्टीच्या बाहेर जाणारा हा चेंडू. पंचाचा इशारा स्पेस चेंडूचा दोन्ही हात समांतर होत असताना अवांतरचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये. अतिरिक्त धावेने सुरुवात झाली धावसंख्येला. धावपलकावरती एक धाव गोलंदाजी मार्गवरती. पहिलं षटक सिद्धेश गोलंदाज. पहिला चेंडू दिशाहीन चेंडू पाहायला मिळालाय. आउटसाइड लेग स्टंपला बराचसा बाहेर निघणारा आणि पंचाने देखील स्वेर घोषित केलाय. एक धावी धावपलकावरती अतिरिक्त स्वरूपाची. यावेळी शॉर्ट चेंडू शप्पल क्रॉस होत असताना फटका खेळ आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि जाईल सीमारेषा पार देखील. दाभोलकर ब्रदर्स ब्रँडेड षटकार रितेश नाईक याच्या बॅटमधून. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज रितेश नाईक याचा, परंतु चांगला चेंडू कमबॅक करत असताना धीम्या गतीचा चेंडू बदल आले ते दाखवलं गोलंदाज सिद्धेश याने. पहिला चेंडू जरार दिशाहीन परंतु त्यानंतर षटकार तत्नंतर निर्धाव चेंडू आणि सागिक धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धाव्या धावपलकावर. स्ट्राईक एंडला असेल रितेश नाईक. पुढील चेंडू फेस करण्यासाठी या षटकादरम्यान. यावेळी पुन्हा एकदा फटका आडव्या बॅटने स्क्वेअर लेगला खेळ्या. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. रितेश नाईक याच्या बॅटमधून षडामपूलचा फटका झालाय सक्सेसफुल. मिळाल्या 4 धावा. जाईल चेंडू सीमारेषा पार. चौकार. बॅटमधून दमदार चौकार स्क्वेअर लेगला आणि या चौकाराने सागिक धावसंख्या धावपलकावरती 11 रन 11 धावा पाहायला मिळत आहेत. आक्रमण सातत्याने होत असताना सागिक धावसंख्या पहिल्याचा पॉवर प्लेच्या षटकादरम्यान दुहेरी अंकात पोहोचताना पाहायला मिळाल्या 11 धावा धावपलकावर. स्वतःवरती विश्वास दर्शवला तर ती आपली ताकद बनते आणि तीच ताकद मैदानात प्रदर्शित केली जाते रितेश नाईक याच्याकडून. आक्रमण सातत्याने. यावेळी शॉर्ट चेंडू कटचा फटका कव्हर पॉइंटला रनआउटची संधी असेल परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. ज्यावेळी फटका खेळला त्याचवेळी कॉलिंग देखील चांगलं निघालं दोन्ही फलंदाज दरम्यान आणि सिंगल कंप्लीट करत असताना सागिक धावसंख्या धावपलकावरती 12 धावा. चांगल्या क्रिकेट मागील 2 चेंडूवरती आक्रमकरित्या फटकेबाजी पाहायला मिळाली रितेश नाईक याची, परंतु त्यानंतर संयम दाखवत असताना सन्मानजनक फटकाने त्यावरती पूर्ण केले 1 धाव आणि स्ट्राईक रोटेट होत असताना स्ट्राईकिंग एंडवरती बॅटर असेल
सुदान ठाकूर. गोवा राज्यातील मोठं नाव टेनिस क्रिकेटचं. सुदान ठाकूर पहिला चेंडू फेस करेल सिद्धेशाच्या षटकादरम्यान. सागिक धावसंख्या 12 धावा या धावपलकावरती. पहिला चेंडू खोदून काढल्या ऑन साईडला. वाईडिश लॉंग ऑनला डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. गुरुप्रसाद आरोस्कर फील्ड करेल, फेकी करेल, तोपर्यंत एक धावा चेंडूवर. पहिला चेंडू फेस करत असताना चांगला फटका वाईडिश लॉंग ऑनला आणि त्यावरती एक धाव मिळाली सुदान ठाकूर याला आणि सिंगलने सागिक धावसंख्या 13 धावा या धावपलकावर. सिद्धेशाचं हे पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि आतापर्यंत 13 धावा खर्च करतोय. सिंगलने स्ट्राईक रोटेट झाले आणि यावेळी पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती असेल रितेश नाईक हा बॅटर. दुरून फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस डिलिव्हरी. धीम्या गतीचा चेंडू आणि त्याचमुळे मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अंतिम चेंडू निर्धावने गेले रितेश याला. पहिल्या षटकाच्या पॉवर प्लेचा षटकाचा खेळ झालाय समाप्त. सागिक धावसंख्या 13 धावा या धावपलकावरती बिनबाद. स्कोअरबोर्डवरती पाहायला मिळते पयस सलामीच्या जोडीकडून ही भागीदारी 13 धावांची पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसऱ्या षटकाची सुरुवात असेल स्ट्राईक एंडला. सुदान ठाकूर पहिला चेंडू लोअर फुलटॉस पायावरती आणि पटका देखील स्क्वेअर लेगला सीमारेषा पलीकडे निघेल. पहिल्या चेंडूवरती दमदार स्वागत गोलंदाजचं 6 धावेने आणि चेंडू 6 धाव्याने षटकारासाठी जात असताना सागिक धावसंख्या 6 धावेने धावपलकावरती 19 धावा. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा मनगटाचा वापर करत असताना फटका शॉट्स वेलेगला खेळा. पहिले धाव पुढे झाले. दुसरा धावेचा देखील प्रयत्न मैदानात आणि चांगला रनिंग बिटवीन द विकेट. पहिली धाव अगदी वेगात गतीने घेतली आणि त्याचमुळे दुसऱ्या धावेसाठी जो प्रयत्न झाला तो देखील सफल ठरलाय. चांगला रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आणि महत्त्वाच्या या 2 धावेने सागिक धावसंख्या धावपलकावरती 21 धावा. पहिल्या विकेटसाठी ही भागीदारी मैदानात. सुदन ठाकूर रनिंग बिटवीन द विकेटमध्ये अगदी वेगात गतीने धावलाय. त्याबरोबर रितेश नाईक देखील त्याची साथ देत असताना चांगले क्रिकेट दोन्ही फलंदाजाकडून. एका बाजूने संयम, दुसऱ्या बाजूने आक्रमकता आणि त्याचा मिलाव साधत असताना मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धीम्या गतीचा चेंडू. चेंज ऑफ पेस डिलिव्हरी. अगदी बॅट देखील वेगात गतीने फिरवली आणि त्यानंतर जर पाहिला तर बॅटला चेंडू ब्रश करत असताना सेली मिडॉनला एकेरी धाव. सेली मिडॉपला एकेरी धावाडे. एकेरी धावेने सागिक धावसंख्या धावपलकावरती 22 धावा पाहायला मिळते. दुसरं षटक विश्वजित गोलंदाजी मार्गवरती पहिला स्पेल घेऊन संघातर्फे नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करतोय सर्वेश 11 कासारवर्णे हा संघ मैदानात आणि आतापर्यंत प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ 22 आकड्यावरती. फटका समोरच्या दिशेने खेळण्यात. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. डीपमध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील्ड करेल प्रति फेकविल तोपर्यंत एक धाव आहे चेंडूवर. प्रयत्न रितेश नाईक याचा ऑनसाईडला मोठा फटका खेळण्याचा, परंतु मिस टायमिंग फटका. डीप लॉंग ऑफला चेंडूचा प्रवास आणि त्यानंतर एकेरी धावेने सागिक धावसंख्या 23 धावा धावपलकावर. दुसरं षटक जर पाहिलं तर संभाव्य धावसंख्येला थोडंसं रोखून धरणार. एक षटकार जरूर निघाला परंतु त्यानंतर कमबॅक करत असताना विश्वजित याची देखील चांगली गोलंदाजी. फटका मिस टायमिंग झाला. झेलची संधी असेल. स्वतः गोलंदाज प्रयत्न करतोय आपल्या फॉलो थ्रू मध्ये. कमालीचा अप्रतिम झेल. सुदन ठाकूर बॅटर माघारी परतेल. पहिला धक्का बसतोय हरमल बॉयज क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या धावपलकावरती 1 गडी बाद 23 धावा या स्कोअरबोर्डवरती पाहायला मिळतात.
एक गडी बाद सांघिक धावसंख्या 23 या आकड्यावर. सुदन ठाकूर आक्रमण करण्याच्या प्रयत्नात माघारी परतल्या, परंतु त्यानंतर पुन्हा एक विस्फोटक फलंदाज मिस्टर 360 नितेश गडेकर स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस चेंडू फटका स्क्वेअर लेगला खेळायचा होता, परंतु मिस टायमिंग फटका शॉर्ट फाईव्ह लेगला चेंडूचा प्रवास एकेरी धाव अंतिम चेंडूवरती मिळेल आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12च्या रन रेटने धावफलकावरती 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 24 रन लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर कम्प्लिशन 2 ओव्हर्स. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंतचा प्रवास 24 या धावसंख्येपर्यंत एका गड्याच्या मोबदल्यात. नवीन गोलंदाजचा वापर तिसऱ्या षटकादरम्यान महादेव परब हा गोलंदाज स्ट्राईक एंडवरती असेल. नितेश गडेकर पहिला चेंडू फेस केलाय, मागील षटकादरम्यान एक धाव निघाली नितेशच्या बॅटमधून, त्याचमुळे स्ट्राईक एंडला असेल या षटकातील पहिला चेंडू फेस करण्यासाठी. शॉर्ट चेंडू स्क्वेअरचा कटचा सुंदर फटका डी बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक परंतु प्रयत्न करतात. एकेरी धाव मिळाल्या चेंडूवरती आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 25 धावा. स्क्वेअर कटचा फटका पुढे सरकत असताना जागा बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न, फ्रंटफूटचा देखील चांगला वापर, परंतु एकेरी धावेसाठी हा फटका बॅकवर्ड पॉईंटला आणि स्ट्राईक रोटेट होत असताना आता मात्र स्ट्राईक एंडवरती असेल. रितेश नाईक हा बॅटर, लेफ्ट हँडर राईट हँडर कॉम्बिनेशन मैदान आणि त्याचमुळे क्षेत्ररक्षणात देखील बदल हा सातत्याने करावा लागतोय. ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर स्क्वेअर लेगला डीपमध्ये तयार, परंतु फटका मिड विकेटच्या दिशेने रितेश नाईक याच्या बॅटमधून ब्रँडेड क्रॅकिंग षटकार, चेंडू हवाई सफर करतोय. महादेव याच्या विरोधात हा काउंटर अटॅक मैदानात पाहायला मिळतोय. तीस धावा एका गड्याच्या मोबदल्यात. याही अक्रॉस लाईनने फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी जागा बडून फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला मिड विकेटला, तो चांगला चेंडू फुलर लेनचा चेंडू थोडासा पुढे फेकला आणि त्याचमुळे चेंडू जर पाहिला तर शरीराचा वेध केणारा शरीरभेदी चेंडू पाहायला मिळतो. गोलंदाज महादेव परब याचा सांघिक धावसंख्येचा विचार केला तर धावपलकावरती 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक एंडवरती रितेश नाईक, याही वेळी तोच प्रयत्न, अगदी बॅकफुटवरती जाऊन जागा बडून फटका ऑन साईडला खेळावा हाच प्रयत्न, प्रीडिटरमाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न, अगदी मनोमनी इरादा रितेश नाईक याचा आता प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा, परंतु समोरून देखील अचूकतेवरती गोलंदाजी करत असताना भेदक मारा गोलंदाज महादेव परब याचा पाहायला मिळतोय आणि सांघिक धावसंख्या आतापर्यंत धावपलकावरती 31 धावा एक गडी बाद या धावपलकावर. पुन्हा एकदा चांगला चेंडू खोलवर डप्प्याचा खोदून काढण्याचा प्रयत्न समोर झालाय, परंतु बॅक टू द बॉलर फटका, सलगचा तिसरा चेंडू निर्धावने गेला बॅटर रितेश नाईक याच्यासाठी. एक षटकार महादेव याच्या विरोधात लगावला, परंतु त्यानंतर कमबॅक करत असताना वापसी करत असताना सलगचे 3 निर्धाव चेंडू आणि सांघिक धावसंख्या देखील रोखली गेली धावपलकावरती 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. संघाच्या कर्णधाराने विश्वास दर्शवला. तिसऱ्या षटकादरम्यान प्राचारण करण्यात आले. गोलंदाज महादेव परब याला आणि प्रभावित करणारं षटक. याही वेळी खोलवर डप्प्याचा चेंडू फटका खोदून काढलाय समोरच्या दिशेने, मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीपमधून येईल, फेकी स्ट्रायकिंग एंडवरती करेल आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रितेश माघारी परतेल. अंतिम चेंडूवरती विकेट मिळाली. सर्वेश 11 कासरवर्णम क्रिकेट संघाला सलामीचा दुसरा फलंदाज माघारी परतेल रितेश नाईक, ज्याने आक्रमक सुरुवात केली आपल्या संघासाठी. दुसरा धक्का बसलाय हरमल बॉयज क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या
खेळ समाप्त झालाय. 3 षटकांचा सांघिक धावसंख्या 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 32 रन लॉस ऑफ 2 विकेट्स. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नितेश गडेकर आणि त्याचबरोबर रितेश नाईक याचा, परंतु हा प्रयत्न फसलाय. रनआउटच्या स्वरूपात रितेशला आपले विकेट गमावावे लागले आणि नवीन फलंदाज आता मात्र मैदानात पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईक एंडवरती सागर वांगणकर हा बॅटर. अंतरिम 2 षटकांचा म्हणजेच 12 चेंडूंचा खेळ बाकी राहिला. चौथ्या षटकाची सुरुवात देत स्लॉक षटकादरम्यान गोलंदाजी मार्कवर गुरुप्रसाद आरोस्कर. पहिला चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळण्यात इनसाइड आउटचा डीप लॉंग ऑफला, परंतु नो मॅच लँडमध्ये चेंडू विसावला. त्यानंतर फेकी नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी. चेंडू यष्ट्यांवरती फेकण्याचा प्रयत्न गुरुप्रसाद आरोस्कर याचा, परंतु मी म्हणेन चेंडू जर लावला असता स्टंपला तर रनआउटची देखील विकेट मिळाली असते, परंतु इथे 2 धावा मिळाल्यात. क्रिकेटला जर तरला काही महत्त्व नाही, प्रात्यक्षिक दाखवणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचमुळे या चेंडूवरती 2 धावा नितेश गडेकर याच्या बॅटमधून आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या 34 धावा धावपलकावरती. बेस्ट वर्सेस बेस्टचं हे बॅटल. समोर नितेश गडेकर. फटका समोरच्या दिशेने खेळलाय. डीप वाईड लॉंगला चेंडू हवाई सफर करेल, निघून जाईल सीमारेषा पलीकडे. दाभोलकर यावेळी स्लॉक करण्याचा प्रयत्न. एक तेरी तो एक मेरी यष्टा उद्ध्वस्त केलात. नितेश गडेकर माघारी परतेल. तिसरा धक्का बसला हरमल बॉयज क्रिकेट संघाला. मागील चेंडूवरती षटकार जरूर लगावलाय, परंतु त्यानंतर विकेट मिळवली गुरुप्रसाद आरोस्कर याने. बॅटर मैदानात दाखल झाला. स्ट्राईक एंडवरती असेल सचिन महाले. तळवणे थंडर ट्रॉफीचा मॅन ऑफ द सिरीज सायकल विजेता हा खेळाडू स्ट्राईक एंडवरती असेल. पहिला चेंडू फेस करण्यासाठी या षटकात. चांगला चेंडू पंचांकडे थोड्याशा नजरा फिरल्यात, परंतु वाईड यॉर्करचा प्रयत्न सफल झालाय. गुरुप्रसाद आरोस्कर याचा चांगली गोलंदाजी कमबॅक करत असताना या स्लॉक षटकादरम्यान विकेट मिळवली नितेश गडेकर याची. त्यानंतर निर्धाव चेंडू आणि सांघिक धावसंख्या धावपलकावरती आता मात्र 40 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. याही वेळी चांगला चेंडू आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा उजव्या स्टीनना मिस करणारा, उजव्या स्टीनच्या बाहेर निघणारा आणि त्याचमुळे पंचाने देखील स्वेर घोषित केला. अतिरिक्त धावा खर्च करणारा चेंडू यावेळी गुरुप्रसाद याचा. सांघिक धावसंख्या अतिरिक्त धावने धावपलकावरती 41 रन 41 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फुलर लेनचा चेंडू सरळ पायांवरती आदळतोय आणि त्याचमुळे लेगबायचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये. अतिरिक्त धावा या अतिरिक्त खात्यामध्ये जोडल्या जातील आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या 42 रन 42 धावा या धावपलकावर. स्लॉक षटक, चौथं षटक मार्गक्रमणावर आणि आतापर्यंत फक्त जर पाहिलात तर 9 धावा खर्च करतोय, ज्यामध्ये 1 विकेट देखील मिळवली, प्राइस विकेट मिळवली. नितेश गडेकर याला माघारी परतवत असताना गुरुप्रसाद आरोस्कर याने लोअर फील्ड टॉस चेंडू फटका समोरच्या दिशेने खेळा. डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. नो मॅन स्लॅडमध्ये चेंडू विसावला. त्यानंतर फेकी स्ट्रायकिंग एंडला झाली. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. थोडंसं खराब क्रिकेट क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून ज्या चेंडूवरती 2 धावा निघाल्या त्या चेंडूवरती अगदी चातुर्य दाखवत असताना दोन्ही फलंदाज आहेत 3 धावा पूर्ण केल्यात आणि अंतिम चेंडूवरती या 3 धाव्याने सांघिक धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 45 धावा 45 रन लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर कंप्लीशन 4th ओव्हर. अंतिम चेंडूवरती 3 धावा. चांगला रनिंग बिटवीन द विकेट या खेळपट्टीत दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आणि चौथं षटक 12 धावा खर्च करणारा 1 विकेट देखील प्राप्त करणारा गुरुप्रसाद आरोस्कर याचा समाप्त झालाय. सांघिक धावसंख्या धावपलकावरती 45 धावा लावण्यात आल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यात.
अंतिम षटक असेल मार्गक्रमणावरती. 6 चेंडूंचा खेळ बाकी राहिला या पहिल्या डावामधील आणि या 6 चेंडूवरती किती धावा बनतील. हरमल बॉईज क्रिकेट संघासाठी समोरचा एक तगडा संघ ज्या संघाने पहिल्या सामन्यात तब्बल 76 धावा बनवल्या होत्या 5 षटकादरम्यान. गुरुप्रसाद आरोस्कर याने या स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी आपल्या नावावरती नोंदवली होती. 54 धावांची ती खेळी आणि त्याचमुळे या संघाच्या विरोधात 5 षटकादरम्यान तुम्हाला 50 ते 60 धावा धावपलकावरती लगावणं खूप महत्त्वाचं असेल. अंतिम षटक गोलंदाजी मार्गवरती सुरेश हा गोलंदाज पाहायला मिळतो आणि स्ट्रायकिंग एंडवरती असेल सागर वांगणकर हा बॅटर. अंतरिम 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 6 चेंडूंवरती आता फक्त आक्रमण करण्याचे प्रयत्न मैदानात केले जातील सचिन आणि सागर याच्याकडून. लोअर फील्ड टॉस चेंडू फटका ऑन साईडला मिड विकेटला जाईल सीमारेषा पलीकडे. सागर वांगणकर याच्या बॅट मधून दमदार षटकार सुरेश याच्या विरोधात. अर्धशतक सांघिक पाहायला मिळाल्या धावपलकावर. हरमल बॉईज क्रिकेट संघाचा प्रथम फलंदाजी करत असताना या सामन्यादरम्यान यावेळी चांगला चेंडू लोअर फुल टॉस जमलेलगतचा फटका मिड ऑफला खेळ आहे. चेंडू एक धाव तर पुढे झाले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न चाललाय. पैकी ढिला येणे आणि याचाच परिणाम जर पाहिला तर या चेंडूवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु रेफर केले थर्ड अंपायर यांच्याकडे रनआउटसाठी. सचिन आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला की लांब राहिलं हे पाहणं आता मात्र थर्ड अंपायर यांच्याकडे असेल. नोट आउट असेल फलंदाज आपला पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचतो आणि या चेंडूवरती मिळतील 2 धावा. सागर याला 2 धावेने सांघिक धावसंख्या 53 रन 53 धावा या धावपलकावरती. क्षेत्ररक्षकाची ढिलाई आणि त्याचाच कच्चा दुवा जर पाहिला तर 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या. अगदी हलक्या हाताने फटका खेळ्या मिड ऑफला सागर वांगणकर याने चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाज दरम्यान 2 धावेने सांघिक धावसंख्या 53 रन लॉस ऑफ 3 विकेट. लास्ट ओव्हर इन अ प्रोग्रेस. यावेळी फटका कव्हरला खेळा एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये क्षेत्ररक्षक पहिली धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न पुन्हा एकदा ढिलाई क्षेत्ररक्षकाची. बॅकअप मिड विकेट वरून आलाय आणि तोपर्यंत मिळतील 3 धावा या चेंडूवरती. चांगला रनिंग बिटवीन द विकेट आणि निश्चित स्वरूपात खराब क्षेत्ररक्षण सातत्याने मैदानात पाहायला मिळत आहे. सर्वेश 11 कासारवर्णम क्रिकेट संघाच्या या क्षेत्ररक्षकाकडून ज्या ठिकाणी 2 धावा निघाल्यात त्याच ठिकाणी तिहेरी धाव देखील बॅकअप नसल्यामुळे आणि 3 धावेने सांघिक धावसंख्या धावपलकावर 56 रन 56 धावा धावपलकावरती. आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल सचिन महाले. या षटकातील पहिला चेंडू फेस करेल तो. समोरच्या दिशेने फटका खेळ्यात डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात परंतु पुन्हा एकदा चुकी क्षेत्ररक्षकाची. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. सचिन महाले याच्या बॅट मधून ताकदवर चौकार मैदानात सुरेश परव्याच्या विरोधात. धावा धावपलकावरती सचिन महाले आक्रमण करतो या शेवटच्या षटकात. याही वेळी फटका समोरच्या दिशेने वरती बॉलर हेड परंतु फटका थोडासा कमी पडलाय. ताकद अपुरी पडली फटक्यामागे. मिस टायमिंग फटकाने डीप लॉंग ऑफला कमालीचा झेल पाहायला मिळालाय. सचिन महाले माघारी परतेल. चौथा धक्का बसतोय. हरमल बॉईज क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या आता मात्र पाहिली तर धावपलकावरती 60 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 60 रन लॉस ऑफ 4 विकेट. लास्ट ओव्हर इन अ प्रोग्रेस. 5व्या षटकाचा खेळ हा मैदानात प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. प्रयत्न जरूर झाले आक्रमण करण्याचे परंतु अंतिम क्षणी जर पाहिले तर सुरेश परब याच्या खात्यामध्ये ही विकेट जाईल कारण कमालीचा झेल डीप लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून पाहण्यात मिळालाय.
महादेव परब हा क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑफला, त्याच्याकडून हे कमालीचं झेल. आणि मैदानात आता असेल न्यू बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती सिद्धेश नाईक. अंतिम चेंडू या षटकातील सांघिक धावसंख्या 60 धावा. अगदी चांगल्या फायटिंग टोटल धावपलकावरती तर उभावलाय, परंतु हे आणखी स्ट्रॉंग बनवण्यासाठी अंतिम चेंडूवरती मोठा फटका आला तर निश्चित स्वरूपात आणखी स्ट्रॉंग बॉल बनेल फायटिंग टोटल. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीरवेधी चेंडू, निश्चित स्वरूपात एक धाव या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात मिळताना पाहायला मिळते. अंतिम चेंडूवरती अतिरिक्तची धाव आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या पहिल्या डावाच्या 5 षटकाच्या समाप्तीनंतर 61 धावा या धावपलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना साई सर्वेश 11 कासारवर्णम क्रिकेट संघाने प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला रोखलंय. 61 या धावसंख्येवरती 4 फलंदाज देखील बाद केले. 62 धावांचं लक्ष असेल दुसऱ्या डावामध्ये आणि 62 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल सर्वेश 11 कासारवर्णम क्रिकेट संघ. आणि या 62 धावांचा पाठलाग करत असताना मैदानात सलामीची जोडी असेल सर्वेश 11 कासारवर्णम क्रिकेट संघाकडून. एका बाजूने गुरुप्रसाद आरोस्कर याच्याकडे देखील नजरा असतील प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजा. आणि 62 धावांचा पाठलाग करत असताना कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज असेल सिद्धेश परब यांचा आवाज. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी एक गोड आवाज आपल्यासोबत जोडले जातील या कॉमेंट्री बॉक्समध्ये या सेकंड इनिंगसाठी. मालवणी केंद्रावरून हात जोडून स्वागत. घेऊन जाऊया मैदानाच्या दिशेन पेंडे तालुक्यातले 2 बलाढ्य संघ हर्मल बॉईज आणि कासार वडणे. सर्वेश 11 कासार वडणे आणि हर्मल बॉईज या 2 संघाविरुद्ध चालू असलेलो सामनो 5 षटकात 61 धावा धावफलकावर लावले गेले. आणि या 62 धावांचा पाठलाग करण्यासाठी गुरुप्रसाद आरोस्करची सेना आणि सलामीची जोडगोळी मैदानात. स्ट्राइक एंडवर महादेव परब आणि नॉन स्ट्राइक एंडवर गोव्याचा एक स्टायलिश खेळाडू ज्यांनी पहिल्या सामन्यात एक अर्धशतक लगावला तो गुरुप्रसाद आरोस्कर. गोलंदाजी मार्कवर विशाल वांगणकर ज्याच्या बोटात जादू असं गोलंदाजी मार्कवर. पहिलो चेंडू टप्प पडल्यानंतर निश्चितच थोडीशी दिशा बदलणार थेट यष्टीरक्षकाच्या वळ्यात पहिलो चेंडू निर्धाव चेंडू पोलांडू चेंडू. आणि या पहिल्या चेंडूची सांगता झाल्यानंतर वाढलेलो विश्वास आत्मविश्वास गोलंदाजी मार्कवर विशाल वांगणकरचो. यावेळी कनेक्शन
चांगला नाही, पण कार्पेटच्या साह्याने मिडांच्या दिशेने ट्रॅव्हल झालेलो चेंडू आणि धावफलकावर संघाची झालेली बोनी. एका धावेच्या मदतीनं धावफलकावर संघाची बोनी झाली. 30 चेंडू आणि 62 धावांचं आव्हान. कशा पद्धतीनं गुरुप्रसादकरची असलेली फलंदाजी. पहिल्या सामन्यात अर्धशतक धावावर लावल्यामुळे निश्चितच मैदानावर या पिचची थोडीशी ओळख झालेली असा काय असलेली फलंदाजी गुरुप्रसाद आरोसकरची. आणि यावेळी सुदन ठाकूर सारखो एक अनुभवी खेळाडू असताना गुरुप्रसादला रोखण्यासाठी काय असलेली रणनीती. गोलंदाजी मार्कवर परत एकदा क्षेत्ररक्षण सजवल्यानंतर विशाल वांगणकर. त्यावेळी चांगलो चेंडू, थोडासा सेन्सिबल क्रिकेट. स्वतःसाठी टाकलेल्या पहिल्या चेंडूवर पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल केलेलो चेंडू आणि घेतलेली एक धाव. एका धावेच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या पोहोचली बिनबाद 2 धावा. परत एकदा स्ट्राईक एंडवर महादेव परब येलो. शेवटच्या षटकात एक मिसफिल्डचा चौकार सोडल्यानंतर ज्याने एक सुंदर झेल सुद्धा टिपलो असो महादेव परब स्ट्राईक एंडवर सज्ज. यावेळी मोठो फटको मारण्याचा प्रयत्न. चेंडू पळीचा संपर्क नाही. चेंडू बॅटला हवा देत यष्टीरक्षकाच्या वळ्यात. छोटासा अपील सुद्धा झाला पण पंचांवर त्याचा काही एक परिणाम नाही. आणखी एक चेंडू निर्धाव. आणखी एक पोलांडो चेंडू. पडसार रवलेलो चेंडू. परत एकदा विशाल गोलंदाजी मार्कवर. यावेळी मिड विकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास. एक धाव धावफलकावर जोडली जातली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पण अचूक फेक आणि एका धावेवर समाधान मानूचा लागला. पहिला षटक कंपल्सरी पॉवर प्ले आणि या पॉवर प्लेच्या षटकात फलंदाजांका जखडून ठेवण्याचा पराक्रम गोलंदाजी मार्कवर विशाल वांगणकर कडनं. यावेळी गुरुप्रसाद आरोसकर स्वतःसाठी पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. जवळजवळ षटकातलो शेवटचा चेंडू. षटकाची भैरवी घालणारा चेंडू विशाल गोलंदाजी मार्कवर. यावेळी परत एकदा मोठा फटको मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे जोरदार अपील. पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न नक्कीच झालो पण पंचांचा म्हणणं होता विनाकारण मारलेली आरड असा त्याचा विवरण. आणि दरम्यान निर्धाव चेंडूनिशी षटकाची झाली सांगता. पहिला षटक साला समाप्त. 30 चेंडू 62 धावांचं आव्हान असताना पहिल्या षटकात नाममात्र 3 धावा विना गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या षटकात नाममात्र 3 धावा धावफलकावर लागले पण वैशिष्ट्य एकच की अजून से पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. यावेळी शॉर्ट पिच चेंडू. मोठ्या फटक्याची अपेक्षा नक्कीच होती पण चेंडू पळीचा चांगला संपर्क नाही. मिड विकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास आणि यावेळी गुड 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 रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या पुढे सरसवली. धावसंख्या पोहोचली बिनबाद 8 धावा. धावबाद करण्याचा होतो प्रयत्न पण कमबॅक खूपच साधारण. फंबल झालेलो क्षेत्ररक्षक आणि धावांत पूर्ण केलेली दुसरी धाव. परत एकदा गुरु
स्ट्राईक एंड वरिलो. गुरु कधी संघाचा लागाक नाही, गुरु हो जा सुरू, पण यावेळी संघाचा लागताला, कारण मोठ्या फटक्यांची अपेक्षा फक्त गुरुप्रसाद आरोस्कर कडसून. ओ परत एकदा शपल मारण्याचा प्रयत्न, खूपच सुंदर गोलंदाजी. मागच्या सामन्यात अर्धशतक झळकवणारा फलंदाजाक जखडून ठेवणं सोप्या काम नाही, आणि ता काम हरमल बॉयच्या गोलंदाजांनी करून दाखवला. आणि हरमल बॉयचे दोन्ही शिलेदार विशाल वायगणकर आणि नितेश गडेकर, गोव्याबरोबर सिंधुदुर्ग सुद्धा ज्यांच्यानी गाजवला, असे खेळाडू यावेळी मैदानात आपणाक दिसतात. यावेळी थोडस चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न, लॉंग लेगच्या दिशेने चेंडू आकांड्या पार, खणखणीत चौकार. अखेर महादेव परबच्या बॅट मधून दिलेलो पहिलो चौकार, आणि 4 धावांच्या मदतीन धावसंख्या पोचली 13 धावा. बिना गड्याच्या मोबदल्यात बिनबाद 13, 2 षटकांची सांगता. झालेली प्रत्येक चूक विसरण्याचा प्रयत्न असतलो, आणि झालेल्या चुकीनंतर स्वतःच्या फलंदाजीत किती सुधारणा होता ह्या सुद्धा आजमावण्याचा प्रयत्न असतलो गुरुप्रसाद आणि महादेवचो. 2 षटकांची समाप्ती, 3 षटका शिल्लक, धावफलकावर मात्र 13 धावा, 62 धावांचा पाठलाग करताना, अर्थात आवश्यकता 18 चेंडू आणि 49 धावांची. 18 चेंडू आणि 49 धावा. जा काय करूचा फलंदाजांका लवकर करूचा लागताला. प्रत्येक गोष्ट वेळेत होणं महत्वाचा. येळार येळ आणि शिगम्यार खेळ असा म्हणणारा कोण आहे होतो. नंतर असा होऊ नये पावडर लायसर बाजारू लागलो. पावडर केव्हायला गावात बाजार आधी करून घेऊ. तसंच जर सामनो जिंकायचा असात तर ओव्हरी संपायच्या आधी तुमका धावा बनवचे लागतले, आणि यावेळी अपेक्षा गुरुप्रसाद कडसून खूपच असत. पण गोलंदाजी मार्कवर धनंजय वस्त, गोलंदाजी मार्कवर धनंजय, स्ट्राइक एंडवर गुरु, नॉन स्ट्राइक एंडवर महादेव. धावफलकावर धावसंख्या मात्र 13. परत एकदा फसलेलो फटको, परत एकदा मिस टाइम. नक्की झाला तरी काय. परत एकदा नाममात्र 1 धाव खात्यावर जोडली गेली. 14 धावा धावफलकावर. गुरुप्रसादच्या फलंदाजीचा जर विचार केलो, ओझरीमच्या ग्राउंडवर ज्यांनी काळोखात सुद्धा 4 षटकार मारले तो फलंदाज गुरुप्रसाद आरोस्कर. पण यावेळी शांत. यावेळी सगळ्या प्रेक्षकांका आणि त्याचबरोबर सर्वेश 11 नागझर संघात सुद्धा अपेक्षा असतले गुरुन आणखी एक चांगली फलंदाजी दाखवची. पण यावेळी हरमल बॉयज संघाच्या सगळ्या खेळाडूंका समर्थकांका अपेक्षा अशाच पद्धतीची. ओ यावेळी मिड विकेटच्या कपाळावरसून महादेवच्या बॅट मधून निघालेलो एक मोठा फटको आकांड्या पार, गडग्या पार, डोंगरार, डायरेक्ट चंद्रार. खूपच सुंदर टायमिंग साधला महादेव परबने, आणि मिड विकेटच्या कपाळावरसून एक खणखणीत षटकार. ओ यावेळी ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू वाईडच्या आशेन सोडलो गेलो. पंचांवर काहीच हालचाल नाही. याचा अर्थ चेंडू निर्धाव. षटकारानंतर निर्धाव चेंडू. एक सुंदर कमबॅक. गोलंदाजी मार्कवर धनंजय वस्त कडसून. धावफलकावर स्थिरावलेली धावसंख्या
यावेळी खोदून काढलेलो फटको, फसलेलो फटको, वळात येऊन स्थिरावलेलो चेंडू आणि लागलेला कलाम. पहिला कलाम लागला, पहिलो गडी गारत. महादेव परब बॅक टू दी पेव्हिलियन. एक षटकार खेचल्यानंतर अपेक्षा वाढले, पण अपेक्षांचो चुराडो करणारो चेंडू. सुंदर गोलंदाजी, सुंदर कमबॅक. गोलंदाजी मार्कवर धनंजय वस्तकडून. धाव फलकावर गुरुप्रसाद आतापर्यंतच्या कामगिरीवर स्वतःवर खूपच नाराज, पण ही नाराजी स्वतःची स्वतः दूर करूची लागतली. तुये आणि सायश 12 जण प्लीज कम्फर्ट अस. तिसरा षटक प्रगतीपथावर. ह्या षटकात मोठ्या फटक्यांची अपेक्षा. आतापर्यंत 5 चेंडू समाप्त. शेवटच्या चेंडूवर मोठो फटको अपेक्षित. यावेळी थोडस सेन्सिबल क्रिकेट. एक धाव पूर्ण केली गेली, कारण गुरुक माहिती असा पुढच्या चेंडूवर स्ट्राईक घेणं खूपच महत्वाचा, कारण 12 चेंडूंचं खेळ शिल्लक. धाव फलकावर दुर्येचो डबल गेम 22वा धाव फलकावर. अर्थातच 2 षटकात 40 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 40 धावांचा समीकरण काय होताला या सामन्यात. याच्यानंतर तो सामना ध्रुव वॉरियर्स तुये आणि सायश 12 जण. नाणेफेकीसाठी येऊ हरकत नाही. गिअर बदलण्याची आवश्यकता. दोन्ही संघ स्वतःचो पहिलो सामनो हरल्यानंतर स्वतःच्या पहिल्या विजयाच्या शोधात, आणि यावेळी हर्मल बॉईज खूपच वरचढ दिसताना. 3 षटकात नाममात्र 22 धावा धावफलकावर लावले गेले. 3 षटकात 22 धावांपर्यंतच मजल आणि आवश्यकता 12 चेंडू 40 धावांची. प्रति षटक 20 धावांची आवश्यकता. यावेळी शॉर्ट पिच चेंडू मिड विकेटच्या कपाळावर कटक्यार बट आणि जाग्यावर पलटी, टांगा पलटी, घोडे फरार. यावेळी प्रॉपर टायमिंग बघू मिळाला गुरुप्रसाद अरोस्करच्या बॅट मधून. लास्ट कॉल फॉर यू. शेवटचा कॉल. ध्रुव वॉरियर्स तुये आणि सायश 12 जण प्लीज कम्फर्ट अस. यावेळी थोडस मिस टाइम चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी नक्कीच प्रयत्न, पण सुंदर क्षेत्ररक्षण. एका धावेच्या मदतीने धाव फलकावर पुढे सरसावलेली धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 29 धावा. 29. लॉस ऑफ 1 विकेट. एक षटकार खेचल्यानंतर गुरुप्रसादला नॉन स्ट्राईक एंडवर कसं आणूसो
ह्या हरमलबाईच्या कर्णधाराक बरोबर माहिती होता. आणि आता एकेरी धाव रोखण्यासाठी दोन्ही क्षेत्ररक्षक अल्टी पलटीचो प्रयत्न. चेंडू पळीचा संपर्क नाही. सरेंडर करणारी धाव. गुरुप्रसाद आरोस्करला स्ट्राईक एंडवर आणण्याचा प्रयत्न आणि फलंदाज धाव बाद. डीजे ध्रुव वॉरियर्स तुएम आणि सायश बाराजण तुळे संघ ओहो यावेळी पंचांकडे वाईडच्या अपेक्षेत बघितला गेला. पंचांचो टॉटबॉलचा इशारो. यावेळी शॉर्ट पिच चेंडू फसलेला फटको आणि संधी जेलची. स्पर्धेदरम्यान हॅलो भव्य दिव्य अशा स्पर्धेदरम्यान आगमन होत आहे. ध्रुव स्पोर्ट्स क्रिकेट क्लबचे सर्व आदरणीय सन्माननीय सर दीपकजी कलंगुटकर यांचं आगमन होत आहे. दीपकभाई तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून. दाभोलकर ब्रदर्स चॅम्पियन ट्रॉफी 2024 पेडणे तालुक्यातील पंचायत आणि म्युन्सिपालिटी संघ या स्पर्धेत सहभागी झालेत. आणि अशा या भव्य दिव्य अशा एका मोठ्या स्पर्धेदरम्यान दीपकजी कलंगुटकर तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपल्याला साहेब आपण मंचावर विराजमान व्हायचं आहे. यावेळी परत एकदा बसलेलो फटको आणि लागलेला कलाम. बॅक टू दी पॅव्हेलियन. फलंदाज रावणीच्या दिशेन, फलंदाज डगआउटच्या दिशेन. दरम्यान धावफलकावर स्थिरावलेली धावसंख्या नाममात्र 29 धावा. व्यासपीठावर ध्रुव स्पोर्ट्स क्लबचे सर्व सन्माननीय दीपकजी कलंगुटकर साहेब तुमचा खूप खूप स्वागत. दीपक कलंगुटकर साहेब तुमचं कर्तृत्व या पेडणे तालुक्याकच नाही गोव्याकच नाही तर गेल्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा बघितला, महाराष्ट्रात सुद्धा बघितला. आणि गेल्या वर्षीची ध्रुव ट्रॉफीची फायनल, पावसातली फायनल आम्ही सगळ्यांनी बघितली आणि त्याचा अनुभव सुद्धा घेतलो. आणि माका वाटता ध्रुव ट्रॉफीची ती फायनल कदाचित क्रिकेट प्रेमी पुढची कित्येक वर्षा विसरायचे नाही. छोटा पटाका आणि बडा धमाका असा जर म्हटला दीपक कलंगुटकर साहेबांसाठी तर चुकीचा ठरायचा नाही. गोलंदाजी मार्कवर परत एकदा सचिन महाले आणि स्ट्राइक एंडवर फलंदाज. पलटी पलटीचा प्रयत्न, चेंडू पळीतो संपर्क नाही. निर्धाव रवलेलो चेंडू, पोलांडो चेंडू, पडसार रवलेलो चेंडू, पलटी पलटीचा प्रयत्न, स्विच हिट.
समीकरण 5 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. आता मात्र एखादो चमत्कार होणं बाकी कासार वडनेर संघासाठी. मोठो फटको, चेंडू हवेत, चेंडूचा प्रवास आकांड्याच्या दिशेने, आकांड्या पार. 4 धावा आणि 4 धावांच्या मदतीने धावफलकावर स्थिरावलेली धावसंख्या. तिरियेचो डबल गेम, 33 धावा धावफलकावर. अर्थातच जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 29 धावा. गुरुप्रसाद आणि महादेवचे प्रयत्न सुंदर होते, पण प्रयत्नात यश नाही मिळाला आणि त्यामुळेच समीकरण 4 चेंडू आणि 29 धावांचा. परत एकदा निर्धाव चेंडू, 3 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. म्हणूनच प्रत्येक गोष्ट वेळेत होणं महत्वाचा असता आणि प्रत्येक गोष्ट वेळेत होणं किती महत्वाचा असता त्याचं महत्व मी कायम प्रत्येक मैदानावर सांगत असतोय. प्रत्येक गोष्ट वेळेत होणं किती महत्वाचं असता. एखादी गोष्ट वेळ गेल्यानंतर जर घडली, एखादी गोष्ट जर वेळ गेल्यानंतर जर घडली तर त्याचा दुःख किती होता या त्यांका विचारा, ज्यांचा वय उलटान गेला पण लग्न नाही झाला. म्हणून प्रत्येक गोष्ट वेळेत होणं महत्वाचा. यावेळी कव्हरच्या कपाळावरचून चेंडू आकांड्याच्या दिशेने, गॅप मध्ये चेंडू, आकांड्या पार, चौकार. आणि यावेळी सलमानला हुलकावणी देत निघून गेलेली कटरीना आणि मिळालेले 4 धावा. 4 धावांच्या मदतीनं पुढे सरसावलेली धावसंख्या पोचली 37 अर्थात 37 धावा. पण या चौकारा खूपच उशीर झालो. वेळ गेली की नंतर घडलेल्या गोष्टी काही अर्थ नाही. पंचांचं यावेळी वाईडचा इशारो. बघता भजी आणि मागता वडे, आम्यार बघून जांभ्या टाकलेलो चेंडू. पंचांनी दोन्ही हात समांतर करत शाहरुख खानच्या स्टाईल मध्ये टायटॅनिकची आठवण करून दिली. अतिरिक्त 1 धाव धावफलकावर, 38 धावा. फुलटॉस चेंडू लॉंगांच्या दिशेने, जवळजवळ सामना समाप्त करणारा चेंडू आणि एकतर्फी विजय म्हणा हरकत नाही. हरमल बॉयज संघाचो पहिलो सामनो हरल्यानंतर झालेली प्रत्येक चूक सुधारण्याचा प्रयत्न केलो गेलो